आणि आता बातमीपत्रामध्ये पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। देशभरात टोमॅटोचे दर हे वाढताना दिसतायत। पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोने 1.5 शतक पार केलेला आहे, तर इतरही भाज्यांचे दर वाढलेत। सध्या चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचे दर हे 150 असून किरकोळ टोमॅटो 120 ते 100 रुपये किलोने विकला जातोय। देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीत आहेत, त्यामुळे तुरीचे भाव 9,500 ते 10,500 रुपयांच्या दरम्यान आहेत आणि तुरीच्या तुटवड्यामुळे दरामध्ये वाढ होत असून पुढील 2 महिने हा तुटवडा कायम राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे दरातील तेजी कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। राज्यात ऊस पट्ट्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पुढील वर्षी ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। दक्षिण महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातल्या ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस अद्याप सुरू झालेला नाहीये आणि त्यामुळे ऊस उत्पादन घटल्यास साखर निर्मितीमध्ये देखील घट होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे त्याचा खरीपाच्या पेरणीवर परिणाम झालेला आहे। मराठवाड्यातील 50,26,042 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी केवळ 10,94,083 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच फक्त 20% पेरणी झाली आहे, तर अनेक शेतकऱ्यांचा कपाशी लागवडीकडे कल असल्याचं पाहायला मिळतंय। मराठवाड्यातील 749 लघु प्रकल्प पाणीसाठा जवळपास तळाला गेल्याची स्थिती आहे। या सर्व लघु प्रकल्पांमध्ये केवळ 8% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून 86 लघु प्रकल्प कोरडे पडलेत आणि त्यामुळे मराठवाड्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। राज्यात ई पीक पाहणी प्रकल्प राबवण्यात येत असून वर्ध्यामध्ये महसूल विभागातर्फे पेरणीची प्रात्यक्षिकं केली जात आहेत। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी देवळी येथील शेताच्या बांधावर जाऊन प्रात्यक्षिकांची पाहणी केली आहे। सिंधुदुर्गातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोदी ॲट 9 अंतर्गत विशेष जनसंपर्क अभियान राबवण्यात आलं होतं। रविवारी सिंधुदुर्गात टिफिन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी या कार्यक्रमाचा अहवाल भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिला। गोंदिया शहरातील भागवत टोला ते मुरी मार्गावर एका धावत्या कारला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे, मात्र कार चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं कारमधील 2 जण बचावलेत। हिंगोली शहरातील तोफखाना परिसरात रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करताना निजामकालीन तोफगोळे आढळून आलेले आहेत। 300हून अधिक तोफगोळे सापडल्यानं मोठं कुतूहल निर्माण झालंय आणि या तोफगोळ्यांचा नेमका कालावधी मात्र पुरातत्व विभागाच्या पाहणीनंतरच स्पष्ट होईल। विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेना आणि ठाकरे गटाला नोटीस बजावण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे। दोन्ही गटातील आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची नोटीस बजावण्यात आल्यानंतर नेते ॲक्शन मोडवर आलेले आहेत। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी हे तिघेही दौरा करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। उद्धव ठाकरे हे अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। तसंच अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी आणि अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे संवाद देखील साधणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य आक्रमक झाले आहेत। नवनीत राणा आणि रवी राणा हनुमान चालीसा पठण करणार आहेत। अजित पवारांसोबत असलेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसची बैठक होणार आहे। या पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकारी नियुक्ती आणि पुढील रणनीती या संदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष आणि इतर राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राज्यातील प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या बैठका घेत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर 11 जुलैला महाराष्ट्र संदर्भातील महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तसंच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे। राष्ट्रवादी पक्षात फुटीनंतर विविध राज्यातील नेत्यांनी शरद पवारांबरोबर फोनवर चर्चा केलेली आहे, मात्र समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव मुंबईमध्ये येऊन शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेणार आहेत। या भेटीमध्ये पक्ष फुटीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहेत। आमची सर्व दारं ही खुली आहेत, कोणत्याही नेत्याला आम्ही मान सन्मान देऊ। जो नेता अजितदादांसोबत काम करणार असेल त्याचं स्वागत करू, अशी खुली ऑफर अजित पवारांचे समर्थक अनिल पाटील यांनी एकनाथ खडसे यांना दिलेली आहे। उद्धव ठाकरे 2 दिवस अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण शहरभर पोस्टर्स, बॅनर्स आणि भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत। ज्या विश्रामगृहावर उद्धव ठाकरेंचा मुक्काम आहे त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय।
वाशिममध्ये संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या मतदारसंघातून ठाकरेंनी रणशिंग फुंकलेला आहे। फोडाफोडीच्या राजकारणावरून ठाकरेंनी भाजपचा खरपूस समाचार घेतलाय। एक देश एक कायदा समजू शकतो, मात्र एक देश एक पक्ष कधीही मान्य करणार नाही असं म्हणत ठाकरेंनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर हल्लाबोल केलाय। अमरावतीमध्ये राणाविरुद्ध ठाकरे वाद पेटलेला आहे। ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राणा दाम्पत्याचं हनुमान चालिसेचं पोस्टर फाडल्यानंतर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडलेत। त्यामुळे ठाकरेंच्या दौऱ्याआधी अमरावतीमध्ये बॅनरचं राजकारण दिसून येतंय। गट तट फंद फितुरी मी आता खपवून घेणार नाही। जो असेल तो भाजपचा उमेदवार असेल, उमेदवारी मागायची असेल तर बिनधास्त मागा, पण बंडखोरी खपवून घेणार नाही असा इशारा नारायण राणे यांनी दिलेला आहे। जो उमेदवार असेल त्याला लोकसभेत मोठ्या मताधिक्याने विजयी करायचं असं रणशिंग त्यांनी फुंकलेलं आहे। सत्ता गेल्यानं आता काम उरलं नाही आणि आता ते विकास करायला निघालेत, हे हास्यास्पद असल्याची टीका गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। तर ठाकरे गटातील अनेक जण संपर्कात आहेत, मात्र कुणाला घ्यावं हा प्रश्न पडल्याचं ते म्हटलेत। शरद पवारांनी सांगितलं भाजपच्या जागा कमी आहेत, तुम्ही मुख्यमंत्रीपद मागा आणि ठाकरेंनी तसंच केल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केलेला आहे। अमित शहांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि यावरून असा कोणताही शब्द दिला नसल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय। उल्हासनगरमध्ये भाजपचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्यावर कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आलेला आहे। दरम्यान प्रत्युत्तर दाखल त्यांच्या अंगरक्षकांनी देखील गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात 2 युवकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। गायत्रीनगर भागात राहणाऱ्या रोहित टाक आणि नितीन साळवे असं या मयत युवकांचं नाव आहे आणि प्रकल्पाच्या गेटजवळ ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते। ठाण्याच्या खोपट परिसरात रविवारी रात्री 2 वाहनांवर झाड कोसळलं आणि या घटनेमध्ये कार आणि रिक्षाचं नुकसान झालं। सुदैवानं या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली तरी एक व्यक्ती जखमी झालाय। राज्यात पुढील 2 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकण आणि गोव्यात मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा अंदाज वर्तवलाय। यंदाच्या मोसमात आतापर्यंत मुंबई शहर, पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। जून अखेरीस आठवडाभर तारांबळ उडवणाऱ्या पावसानं मुंबई आणि उपनगरात काहीशी विश्रांती घेतली आहे। मुंबई शहरात रविवारी 0 मिलीमीटर तर उपनगरात 9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती। दरम्यान राज्यभरात 12 ते 14 जुलै या कालावधीमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे। जुलै महिना सुरू झाला तरी राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 29% आहे। सर्वात कमी पाणीसाठा पुणे जिल्ह्यात 17.66% इतका असून नागपूरमध्ये सर्वाधिक 49% पाणीसाठा आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये रोज थोडी वाढ होते आणि रविवारी 7ही धरणात मिळून 23% पाणीसाठा जमा झाला। हा पाणीसाठा पुढचे 2-2.5 महिने पुरेल असं बोललं जात आहे। ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास उपचार करण्यासाठी कोड ब्लू यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वप्रथम ससून रुग्णालयामध्ये ही यंत्रणा सुरू झाली आहे। या यंत्रणेमुळे वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमध्ये केवळ 120 सेकंदात रुग्णाला उपचार मिळणार आहेत। म्हाडाच्या 4082 घरांसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आतापर्यंत 1.25 लाख लोकांनी अर्ज भरला असून त्यापैकी 98,000 लोकांनी अनामत रक्कम भरली आहे। सदनिकांच्या वितरणाकरता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। पुण्यातील गरवारे ते रुबी हॉल, फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय मेट्रोचं विस्तारित मार्ग या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे। महामेट्रोकडून दोन्ही विस्तारित मार्गांवरील काम पूर्ण करण्यात आलंय। विस्तारित मार्गाची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी झालेली आहे आणि आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्यानंतर या मार्गावर सेवा सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पुरात वाहून गेला। हा पूल पुरात वाहून जातांची थरारक दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झाले। दरम्यान नदीकाठच्या गावात पुराचं पाणी शिरलं असून मोठं नुकसान झालंय। हिमाचल प्रदेशातील व्यास नदीला भीषण पूर आल्यानंतर मंडी जिल्ह्यातील पंडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पंडोह नदीच्या पुराचं पाणी शिरलंय। शेकडो घरं पाण्याखाली गेली असून अनेक जण पुरात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। पंडोह धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले असून पाणी सोडल्यानंतरचा व्हिडिओ समोर आला। यात व्यास नदीचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे। हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बियास नदीला मोठा पूर आलाय। त्यामुळे कुल्लू जिल्हा मुख्यालयातील
बिपाशा मार्केटला लागून असलेली पार्किंगची जागा कोसळली। यावेळेला पार्किंगचा भार सगळाच भाग कोसळल्याने जवळपास 50 पेक्षा जास्त गाड्या नदीमध्ये वाहून गेल्या। हिमाचल प्रदेशातल्या बियास नदीच्या काठावरील चारूड गावात अनेक जण पुरामुळे अडकून पडले आहेत। एनडीआरएफ कडून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत। अशाच एका बचाव कार्याचा व्हिडिओ समोर आलाय। मुसळधार पावसानंतर बियास नदीनं रौद्र रूप धारण केलं। नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने वाहत असून मनालीमध्ये एका रस्त्यालगत दुकानं या प्रवाहात वाहून जातानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय। हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसानं थैमान घातलंय। नद्यांनी रौद्र रूप धारण केलं असून ठिकठिकाणी नद्यांचा प्रवाह पुलाच्या वरून जाताना दिसतोय। मणिकरण आणि मंडीचा पूल पाण्याखाली जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेत। हिमाचल प्रदेशात झालेल्या जोरदार पावसानंतर मनाली चंदीगड राज्य महामार्गाचं मोठं नुकसान झालंय। ठिकठिकाणी रस्ता वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे। हा महामार्ग प्रवाशांसाठी सध्या तातडीनं बंद करण्यात आलाय। नैनितालमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक भागात पाणी साचलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसानंतर दिल्लीतली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचं दिसलं। रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं। काही ठिकाणी गाड्या बंद पडल्या, काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। उत्तर दिल्लीच्या गुलाबी बाग परिसरात एक कार भर रस्त्यात अडकून पडली होती। दिल्ली पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांच्या मदतीनं या कारला कसंबसं बाहेर काढलं आणि वाहतूक कोंडी सुटली। वाशिममध्ये संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं। फोडाफोडीच्या राजकारणावरून ठाकरे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला। एक देश एक कायदा समजू शकतो, मात्र एक देश एक पक्ष कधीही मान्य करणार नाही असं म्हणत ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर हल्ला चढवला। तुम्ही ढकलल्यामुळे मी काँग्रेससोबत गेलो असा दावाही त्यांनी केला। उद्धव ठाकरे यांनी मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे जगदंबा देवीच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतलं। विदर्भातील झंझावात दौऱ्याचा शुभारंभ त्यांनी केला। यावेळी पोहरादेवी गडावर उद्धव ठाकरे यांनी देवीची आरती केली। सेवालाल महाराज मंदिरात कबीरदास महाराज यांनी पारंपरिक पद्धतीनं बंजारा कबलपट्टा फेटा चांदीचं कडं देऊन उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला। उद्धव ठाकरे उद्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्याकडून शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे। अमरावतीमध्ये राणा विरुद्ध ठाकरे असा वाद पेटलाय। ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राणा दाम्पत्याचं हनुमान चालिसाचं पोस्टर फाडण्यात आलं। यानंतर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडले। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने जूनमध्ये 43,09,000 प्रवाशांची वाहतूक केली आणि यातून पुणे विभागाला 89,98,00,000 रुपयांचा महसूल मिळाला। गेल्या वर्षातील जूनच्या तुलनेत यंदा महसुलात 15.7% वाढ नोंदवण्यात आली। उल्हासनगरच्या स्कायवॉकवरती गर्दुल्ल्यांनी एका विद्यार्थ्यावरती हल्ला केला। विद्यार्थ्याला अडवत तुझा फोन दे, मित्राला फोन करायचा असं म्हणत त्याची अडवणूक केली। विद्यार्थ्यानं फोन देण्यास नकार दिल्यानं त्याला मारहाण केली। विनय कनोजिया असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे। नवी मुंबई महानगरपालिका प्राथमिक आणि माध्यमिक विभागाकरता शिक्षक पदभरती होणार आहे। मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमातील 183 पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात शिकवणी तत्वावरती ही भरती असणार आहे। पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभवधारक इच्छुक उमेदवारांनी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी आज उपस्थित राहण्याचं आवाहन पालिकेनं केलंय। उरण तालुक्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे 6 रुग्ण आढळून आलेत। कचरा आणि साचलेल्या पाण्यामुळे वाढलेली घाणीची समस्या तसंच वातावरणातील बदलामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत आणि त्या डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उरणच्या आरोग्य विभागाकडून गावागावात औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात माजी नगरसेविका विशाल डोळस यांनी
पालिकेच्या बाहेर बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय आणि पालिकेच्या सीबीएसई शाळेत चुकीचे प्रवेश, शासनाकडून मंजुरी मिळून सुद्धा अतिरिक्त कामगार भरती न करणं, काम करणाऱ्या कामगारांना पगार न मिळणं आणि फी वाढी संदर्भात अनेक वेळा तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्यामुळे उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. वाशी रेल्वे परिसरामध्ये नो पार्किंग झोनमध्ये रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. अशातच भाडं नाकारणं, मीटरप्रमाणे भाडं न घेणं यामुळे प्रवाशांच्या संतापात आणखीन भर पडते. या पार्श्वभूमीवर वाशी रेल्वे पोलिसांनी रिक्षा चालकांना मार्गदर्शक सूचना केल्यात. नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आणि नियमांचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला. उरणच्या चिरनेरमधील निसर्ग सौंदर्य लाभलेल्या अक्कादेवी बंधारा भरून वाहू लागले. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पर्यटक वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करतायत. बुलढाणा जिल्ह्यात चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. खामगावपासून जवळच असलेल्या जयपूर लांडे गावात चोरट्यांनी 3 ते 4 ठिकाणी घरफोडी केली आणि चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केले असून या झटापटीत 2 जणांना इजा झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 2021-22 वर्षांचा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स अहवाल जारी केलाय. यामध्ये महाराष्ट्राची कामगिरी घसरल्याचं दिसतंय. 2020-21च्या अहवालात दुसऱ्या श्रेणीत असलेल्या महाराष्ट्र यंदा 7व्या श्रेणीत गेलाय. दरम्यान देशातील एकाही राज्याला पहिल्या 5 श्रेणींमध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. मूल्यमापनात महाराष्ट्राला 1000 पैकी 583.2 गुण मिळाल्यानं महाराष्ट्राचा समावेश प्रशस्त्री या श्रेणीमध्ये झालाय. आरटीआय अंतर्गत प्रतीक्षा यादीतील 1,01,000 रिक्त जागांपैकी 81,000 जागांवरती प्रवेश निश्चित झालेत, तर 20,901 जागा रिक्त राहिल्यात. आरटीआय अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25% जागांवरती प्रवेश देण्यात येतोय. तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या पदवी का अभ्यासक्रम प्रवेश ऑनलाईन अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार आता 15 जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून पुढील 3 फेऱ्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. या अभ्यासक्रमासाठी राज्यभरात 1 लाखाहून अधिक जागा आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या पार्श्वभूमीवर आरटीओनं पावलं उचलली आहेत. प्रत्येक खासगी बसमधील आपत्कालीन दरवाजासमोरचे आसन काढून टाकावीत असे निर्देश आरटीओनं दिलेत. त्यामुळे बसला अपघात घडल्यास तिथून बाहेर पडता न आल्यामुळे जी जीवितहानी होते ती टाळण्यासाठी असे निर्देश वाहतूकदारांना देण्यात आलेत. मध्य रेल्वेनं 2022 ते जून 2023 या कालावधीत 303 कोटींचा विक्रमी तिकीट तपासणी महसूल जमा केलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 41% वाढ झाली आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील विभागीय रेल्वेनं जमा केलेला हा सर्वाधिक महसूल आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावे फेक फेसबुक अकाउंट सुरू करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या फेक अकाउंटवरून आक्षेपार्ह मेसेजेस पाठवण्यात आले होते. आरपीएफकडून मुंबईच्या एलटीटी स्थानकावरती काकीनाडा एक्सप्रेसमधून विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत आरपीएफनं तब्बल 3 मोठ्या बॅग्समधून ही दारू जप्त केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय. तपास सुरू आहे. मीरा रोडच्या घोडबंदर भागात भरणी माफियांनी जमीन मालकांच्या संगनमतांना धुमाकूळ घालत प्रचंड प्रमाणात कांदळवन क्षेत्रात मातीचा भराव टाकल्याचं समोर आलंय. संबंधित विविध विभाग आणि राजकारणी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि शहर आणखी बुडत चालल्याचा संताप व्यक्त केला जातोय. हिमाचल प्रदेशातील मंडी या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय. भूस्खलनामुळे अनेक घरांची पडझड झाल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. पुढच्या 24 तासात हिमाचल प्रदेशात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व्यास नदीला पूर आलाय. या पुरात अनेक ट्रक आणि कार वाहून गेलेत. कुलू शहर सुद्धा पुराच्या पाण्यामध्ये बुडून गेलंय. हिमाचल प्रदेशातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. दिल्ली, नोएडा आणि गुरुग्रामला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपलंय. दिल्लीतील काही रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. पावसाच्या अलर्टमुळे दिल्लीतील शाळा आज बंद ठेवण्यात आल्यात. पंजाब आणि राजस्थानला देखील मुसळधार पावसाचा फटका बसलाय. पंजाबच्या भटिंडामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून राजस्थानच्या सीकरमध्ये सुद्धा अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा 3 दिवस स्थगित करण्यात आली होती. मात्र हवामानात सुधारणा झाल्यानं रविवारपासून अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत झालेल्या हिंसाचारानंतर आज पुन्हा मतदान होणार आहे. बंगालमधील स्थितीबाबत गृह मंत्रालयाला माहिती देण्यासाठी राज्यपाल गृहमंत्री शहांची भेट घेणार आहेत.
तर या होत्या संपूर्ण राज्यभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आणि इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या. न्यूज 18 लोकमतवरती बातम्यांचा ओघ असा सुरू राहील संपूर्ण दिवसभर. राजकीय वर्तुळात काय घडामोडी घडतायत याचे सुद्धा अपडेट्स तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती सर्वात आधी पाहायला मिळतील. या सगळ्या बातम्या पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण बातमी 36 जिल्ह्यांची पाहणार आहोत. मात्र त्याआधी हेडलाईन्स.